आणि लडाखबाबत चीननं पुन्हा एकदा कुरापत केली आहे। 2 नव्या परगण्यांची घोषणा केली आहे। भारताच्या परराष्ट्र खात्याकडून चीनच्या आगळीकीचा निषेध करण्यात आलाय। चीननं घोषणा केलेले परगणे हे भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशातले। भारताच्या परराष्ट्र खात्यानं या मुद्द्यावरून चीनला चांगलंच ठणकावलंय। चीननं कुरापत काढलेला भाग लडाखच्या अक्साई चीन भागातला आहे आणि अक्साई चीनवरती चीनचा अवैध कब्जा आहे। चीनने अजून एक नवीन कुरापत काढली आहे। ती म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं आहे की ब्रह्मपुत्रा नदी जी मानस सरोवरापाशी उगम पावते, चीनमधून वाहून ती अरुणाचल प्रदेशमध्ये भारतात प्रवेश करते, तिथे चीन एक मोठं धरण बांधणार आहे आणि ब्रह्मपुत्रेचं पाणी जे अरुणाचल प्रदेशमध्ये चीनकडून येतं तर ते पाणी त्यांना चीनचा जो दुष्काळी भाग आहे तिथे वळवायचं आहे। तसं झालं तर भारताला पाण्याची नक्कीच कमी पडेल। आपण इतर देश म्हणजे त्यात ब्रह्मदेश आहे, त्याच्यात व्हिएटनाम आहे, ज्यांच्या नद्यांचं पाणी सुद्धा चीन चोरत आहे, त्यांची मदत घेऊन चीनच्या विरोधात एक आघाडी उघडायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।